नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज रविवार आहे। उद्या महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती आज विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार घातला की घातला नाही याची बातमी होणं अपेक्षित असताना श्री अजित पवार यांच्या संदर्भातली म्हणजे त्यांच्या गटासंदर्भातली बातमी आहे आणि त्या बातमीचं विश्लेषण करत असताना 2-3 दिवसातल्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत आणि खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत ना त्याचे सगळे धागे जोडत जायला हवेत। ते धागे असं सुचवत आहेत, भलेही त्यांचा तो हेतू फार प्रामाणिक असेल की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटू नये असं वाटतं आणि आज जो काही त्यांनी प्रयत्न केला आहे तो खरं तर आधीपासून सुरू होता, पण यातनं जो संभ्रम निर्माण होतोय म्हणजे तो करण्याचा प्रयत्न नसला तरीसुद्धा तो संभ्रम निर्माण होणं हे कसं श्री अजित पवार यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं हे पुन्हा पुन्हा आपल्याला दिसणार आहे भविष्यामध्ये। कारण आजही श्री शरद पवार यांच्याबरोबर नेमके आमदार किती आहेत, जरी श्री जयंत पाटील हे म्हणत असले की आमच्याकडे 18-19 आमदार आहेत, तर या 18-19 आमदारापैकी प्रत्यक्षात आमदार श्री शरद पवार यांच्याबरोबर किती आहेत आणि ते तसे पुढे राहतीलच का याची कुठलीही शाश्वती नाही। अनेक जणांच्या मते श्री शरद पवार हे त्यांच्या बाजूनं सहानुभूती असून सुद्धा एकूणच सगळी परिस्थिती पाहता एक अशी लढाई लढत आहेत की ज्याच्यामध्ये विजय मिळणं फार कठीण आहे, कारण इतक्यात कुठल्याही निवडणुका होणे नाही आणि म्हणून तो संभ्रम जो आहे तो संभ्रम हा कसा फायदेशीर होऊ शकतो तो करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असं आपल्याला ह्या 2-3 दिवसातल्या घडामोडीतनं वाटतंय। श्री अजित पवार हे नाशिकला गेले, नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव याबद्दलचं काय, आणि तेव्हाचं त्यांचं वाक्य आहे की तुम्हाला त्याची काळजी करायचं काही कारण नाही, तुम्हाला लवकरच लख्ख कळेल, स्पष्ट होईल, कारण इतक्यात कुठल्याही निवडणुका होणे बाकी नाही म्हणजे होणार नाही आहेत आणि त्यामुळं पक्षचिन्ह किंवा पक्षाचं नाव हे याबद्दल आत्ता बोलायचं नाही, पण ते जे लख्ख तुम्हाला कळेल याच्यामध्ये खूप सारे अर्थ दडलेले आहेत। कारण आज काय झालं, श्री अजित पवार हे आपल्या निवासस्थानी बसलेले होते, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेमध्ये सहभागी झालेले 9 मंत्री आणि प्रफुल्ल पटेल, मार्क माय वर्ड, ह्या आत्तापर्यंतच्या अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं अजित पवार यांच्याबरोबर असणं हे अनेक अर्थांनी गेम चेंजर ठरते। कारण एक प्रकारचा कूलनेस, स्ट्रॅटर्जी, राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव, श्री शरद पवार सर्वसाधारणपणे काय करू शकतात, कदाचित हे वाक्य प्रेक्षकांना असं वाटेल की हे एक्झॅजरेशन आहे, पण कदाचित अजित पवार यांच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल यांना याची जाणीव आहे की सर्वसाधारणपणे शरद पवार काय करू शकतात आणि म्हणून ज्या वेळेला अजित पवार ही सगळी मंडळी एकत्रित बसलेली होती त्यावेळेला त्यांनी तो अचानक निर्णय घेणं आणि YB चव्हाण सेंटरला शरद पवार बसलेले आहेत हे माहिती असताना, त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे हे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत हे माहिती असताना ही सगळी मंडळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीला गेली। त्यांनी तिथे जाऊन आता ज्या काही माध्यमात बातम्या आल्या त्याप्रमाणे सर्वांनीच शरद पवार यांना नमस्कार केला, त्यांच्या ते पाया पडले आणि पक्ष एकत्रित राहावा अशी त्यांनी भूमिका मांडली। प्रत्येकजण बोलत राहिलं, प्रत्येकाने आपली कशी गरज होती, सत्तेमध्ये सहभागी होणं ही कशी गरज होती वगैरे असं सांगितलं असावं, जे शांतपणे श्री शरद पवार यांनी ऐकून घेतलं आणि प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना बाहेर येऊन सांगितल्याप्रमाणे शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। बघा टायमिंग काय आहे, उद्या विधानसभेचं अधिवेशन आहे आणि उद्या हे स्पष्ट होणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाबरोबर किती आमदार आहे आणि अशा वेळेला जर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये पण एक संभ्रम आहे, तसाच तो आमदारांच्या मनामध्ये पण संभ्रम आहे। कारण सरोज अहिरेचं आपण बघितलं, सातारमधल्या आमदारांचं बघितलं की त्यांनी तो संभ्रम आपल्यापुरता दूर करण्यासाठी एक वेळ घेतला, पण जेव्हा घेतला त्यावेळेला ते अजित पवार यांच्या बाजूने उभा राहिले। एकतर सत्ता आहे, दुसरं आमदारांनी आपलं भविष्य बघितलंय असं आपण त्या दिवशीच मधल्या ओळीतनं म्हटलं होतं आणि उद्या अधिवेशन सुरू असताना जे कोणी कुंपणावरती बसलेले आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की आम्ही श्री शरद पवार यांना कन्व्हिन्स करू शकतो, करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा वेळेला तुम्ही कुंपणावरती न बसता आमच्याबरोबर या। आणि त्यामुळं मला आश्चर्य वाटणार नाही की उद्या प्रत्यक्ष सभागृह सुरू झाल्यानंतर जे शरद पवार यांच्याबरोबर आहोत असं सांगणारे आमदार हे अजित पवार यांच्याबरोबर जाऊन बसते किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा, कारण जे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल झालं की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल समाज माध्यमामध्ये
आणि सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये एक प्रकारची नाराजी तयार झाली आणि मग ती खोके वगैरेपर्यंत पोहोचली. ते अजित पवार यांच्याबद्दल होताना दिसत नाही, कारण एक तर त्यांचा पक्षावर हुकूम आहे आणि बहुतेक सगळे आमदार त्यांच्याबरोबर आलेले आहेत. पण सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे तो हळूहळू दूर करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी खेळली जाईल. स्ट्रॅटर्जी मी यासाठी हा शब्द वापरला की हे पूर्वी झालेलं आहे. म्हणजे आज जे हे सर्व मंडळी श्री शरद पवारांना जाऊन भेटली, आम्हीच हे मधल्या वेळीतनं सांगितलं की ज्यांना त्यांच्या भाषेमध्ये हे टॉप 10 वगैरे म्हणत होते. म्हणजे मला ही नंतरची कळलेली माहिती की ही जी मंडळी जाऊन सतत श्री शरद पवार यांना विनंती करत होती, त्यांनी अशाच पद्धतीची विनंती ही शरद पवार यांना केली होती. मुख्यत्वे आम्हाला तपास यंत्रणेचा त्रास होतोय, अनेकांनी सांगितलं की आम्हाला आजार आहे, मग आपल्याला सत्तेमध्ये गेल्याचे फायदे कसे होतील हे सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एवढा मोठा शब्द चालतो, तर तुम्हीच आमच्यासाठी शब्द टाका आणि आमची सोडवणूक करा, पण काहीही करून आमच्या मागे सुरू असलेला हा ससेमिरा थांबवा, आपण सत्तेमध्ये जाऊ. श्री अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची असलेली जी मनीषा आहे तो एक त्यातला आणखी ॲडेड एलिमेंट. पण मग या सगळ्यामध्ये त्याही वेळेला शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की जे ह्या सरकारमध्ये सहभागी व्हायला तयार नाही आहेत. आणि असं असताना सुद्धा पुन्हा तीच गोष्ट सत्तेवरती आपण आल्यानंतर करणं याचे अनेक अर्थ होतात. एक पहिला अर्थ, अजित पवार असं काही करतील याची पूर्ण कल्पना शरद पवार यांना होती, पण ज्या पद्धतीनं ते झालंय याची बहुधा त्यांना कल्पना नव्हती. कारण त्यांना असं वाटत होतं की 2019मध्ये हे आमदार जसे शरद पवार यांच्याबरोबर राहिले तसं ते होईल. असं होणे नाही. एकतर आता निवडणुका नाही आहेत, 2.5 वर्षामध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. दुसरं, उपमुख्यमंत्री करून अजित पवार यांना सत्तेमध्ये एक मोठा वाटा मिळेल याचा अंदाज आलेला आहे. आणि पुन्हा मी म्हणतो की आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं भविष्य बघितलेलं आहे. आणि म्हणून जे 2019ला झालं ते 2023मध्ये होणे नव्हतं, ते तसंच झालं. दुसरा असा त्याचा अर्थ होतो की अजूनही हा प्रयत्न केला जाऊ शकतो की जे आम्ही आधी म्हणत होतो तसंच तुम्ही करा, कारण बहुसंख्य आमदार आणि कार्यकर्ते आणि पक्षाची मंडळी ही आमच्याबरोबर आहे. त्यामुळे तुमच्याकडचे पर्याय खूप लिमिटेड असताना अकारण वाद का करायचा? कारण गेल्या 8 दिवसातली सगळी घडामोड आठवून बघा. एकदा हा पक्ष फुटला, त्यानंतर लगोलग एक कोणाचं बळ किती याची चाचणी झाली आणि त्या चाचणीमध्ये अजित पवार हे पुढे येतं स्पष्ट झालं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या काकासंदर्भातला संभावित जो म्हणून काही मुद्दा होता ज्याच्यामध्ये वैचारिक गोष्ट होती त्याची पूर्ण अक्षरशः चिरफाड केली. आणि मग पुलोदच्या प्रयोगापासून ते 2019 पर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीबरोबर जात होतात हे सांगितलं. त्याबरोबरच राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न लावत 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 ते हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मुद्द्याला त्यांनी गैरलागू ठरवलं. आणि त्यानंतर मग एक सभा झाली. ती सभा शरद पवार यांनी बारामती किंवा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात न घेता ती येवल्यात घेतली. येवल्यातली त्यांची भाषा, त्यांना मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांनी स्वतः जो घोषित केलेला दौरा होता तो कायदेशीर बखेड्यासाठीचा एक 4-5 दिवसाचा वेळ काढला. तरी त्यानंतर सुद्धा कायदेशीर पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती सुद्धा फारसं काही घडताना दिसत नाही. म्हणजे जितेंद्र आव्हाड काही फार बोललेले नाही, सुप्रिया सुळे ह्या काही बोललेल्या नाही. अर्थात त्यांची एक कौटुंबिक अडचण होती, तीही लक्षात घेऊया आपण. जयंत पाटील यांनी काही फारशी आक्रमक भूमिका मांडलेली नाही. स्वतः शरद पवार हे फारसं बोललेले नाही, ते येणाऱ्या जाणाऱ्यांना भेटतात. त्यामुळं सगळीकडे सामसूम सुरू आहे. श्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे जी काही याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचे कुठलेही तपशील महाराष्ट्राला अद्याप कळलेले नाही आहेत. आणि अशा वेळेला आपण अजूनही प्रयत्न करतो आहोत याचा अर्थ असा होतो की जे आम्ही आधी सांगितलं होतं तेच करूया, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जे अजित पवार यांच्याबद्दल झालं की अजित पवार असं काही करू शकतात, त्यांच्याबरोबर एवढे लोक जाऊ शकतात, याचा ज्यांना कुणाला अंदाज आलेला नव्हता त्यांना तो आता स्पष्टपणे आलेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार हे अजित पवार यांच्याबरोबर उद्या जावेत अशा पद्धतीच्या गोष्टी पडद्याआडसुद्धा सुरू असाव्यात. सरोज आहिरे यांचं अचानक नाशिकला अजित पवार आल्यानंतर त्यांना पाठिंबा देणं याच्या मागच्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या असू शकतात. ज्याला ह्या पद्धतीच्या राजकारणाचा अभ्यास आहे त्यांना त्या गोष्टी काय आपण म्हणतोय ते कळेल. दुसरीकडे संभ्रम निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मधल्या काळामध्ये अनेक जणांनी पत्रकारावरती सूत्र तुमची काय असतात म्हणून विचारणा केली, टीकाही केली, त्यात काही अंशी तथ्यही होतं. पण आज काय दिसतंय की गेली 3-4 वर्ष माध्यमं ज्या बातम्या देत होते, भलेही ते म्हणू द्या की तुम्हाला सकाळच्या शपथविधी कळाला नाही, 2019 साली जे घडलं ते 2023ला कळलं वगैरे, तरीसुद्धा ह्यानं त्या माध्यमानं
यानं त्या पत्रकारानं ह्या संदर्भातल्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे, वेळोवेळी केलेला. म्हणजे इंडियन एक्सप्रेसने ती बातमी छापलेली होती की 2017 साली अशा पद्धतीचा काहीतरी प्रयोग होतोय. आम्ही 2015 पासून म्हणत होतो की श्री शरद पवारांच्या कुटुंबामध्ये सगळंच काही आलबेल नाही आहे. त्यानंतर तो शपथेचा सगळा प्रकार घडला. मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये असं काही होईल याबद्दलचा सुतोवाचही अनेक जण करत होते. त्यामुळे आत्तासुद्धा मधल्या काळामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलेला होता तो रखडला. त्याच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्वरित गटातनं आणखी काही लोक येतील अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. त्यातलं एक नाव तर श्री जयंत पाटील यांचं होतं, ज्याचा त्यांनी लगोलग खुलासा केला आणि त्यांनी सांगितलं की मी अशा पद्धतीने काही यांच्याबरोबर जाणार नाही आहे आणि जाऊ इच्छित नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये जर शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती असेलच आणि ती सहानुभूती पुढं कॅपिटलाइज होणार असेलच, तर जो श्री अजित पवारांनी सुरुवातीला प्रयत्न केला की ह्याबद्दलची सहानुभूती कशी कमी करायची, राजकीय विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह लावायचं, वैचारिक भूमिकेवरती प्रश्नचिन्ह लावायचे, त्या दोन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आता हा प्रयत्न केला जाईल जसा श्री छगन भुजबळ यांनी केला. त्यांनी हाच प्रश्न विचारला की बारामतीमध्ये तुम्ही सभा घेतली नाही, दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेतली नाही, पण ओबीसी नेत्याच्या मतदारसंघामध्ये तुम्ही सभा कशी घेतली. म्हणजे सगळ्या पातळीवरती श्री शरद पवार यांना कॉर्नर करण्याचे प्रयत्न केले जातील राजकीयदृष्ट्या. ते त्यांचे फाउंडर आहेत, ते त्यांचे मार्गदर्शक आहेत, कालही होते, आजही आहेत, उद्याही राहतील. पण प्रयत्न हाच केला जाईल की जे श्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल झालं आणि एक प्रकारचं नकारात्मक वातावरण एकनाथ शिंदे गट आजही भोगतोय, तसं कुठल्याही पातळीवरती होऊ नये. आणि ह्या सगळ्या स्ट्रॅटर्जीमध्ये श्री प्रफुल्ल पटेल यांची भूमिका, किमान पक्षी त्यांचा जो बाबर आहे ह्या सगळ्या घडामोडीतला, तो अत्यंत निर्णायक ठरताना दिसतोय. आणि म्हणून आजच्या या घडामोडीबद्दल जयंत पाटील यांनी जरी बाहेर येऊन सांगितलं की जे प्रफुल्ल पटेल अजिबात बोललेले नाही की हे लोक आले, त्यांनी त्याबद्दलची त्यांची अशी भूमिका मांडली की त्यांना या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना खंत वाटते. त्यांनी खेदही व्यक्त केला आणि त्याबद्दल मग प्रत्येकजण आलं आणि त्यांनी आपल्या ही भूमिकेबद्दलचं मत मांडत असताना पवार साहेबाबद्दलची त्यांची जी श्रद्धा आहे ती सांगितली. पण पवार साहेब काही बोललेले नाहीत, हे दोन्ही गट सांगतो आहे. म्हणजे एक स्पेस अजूनही ठेवला गेलेला आहे. त्या स्पेसवरती दोन्ही गटाकडनं चाचपणी सुरू आहे की पुढे काय होतं, खरंच हे पॅचअप होतं का, आणि ते पॅचअप जर झालं तर याचा अंतिम फायदा श्री अजित पवार यांनाच होणार आहे. एकतर त्यांनी ते धाडस केलं आहे, ते धाडस मोठ्या प्रमाणात केलं आहे, त्या धाडसाला यशही मिळालेलं आहे. पुढे चालू कुठल्याही तपास यंत्रणा ह्या अजित पवार यांच्याबद्दल आणि बाकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याबद्दल कसल्याही प्रकारचा तपास करणार नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी जो प्रश्न उपस्थित केला होता तोही निकाली लागलेला आहे. त्यामुळे मूळचा प्रश्न निकाली लागल्यानंतर जो काही उर्वरित संभ्रम आमदारामध्ये राहिलेल्या आणि कार्यकर्त्यामध्ये आहेत तो मिटवण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातील. अन्यथा विरोधी पक्षनेते बसलेले आहेत, सगळे मंत्री एकत्रित बसलेत, जे एवढे सिझन्ड आहेत, ज्यांना ह्या पूर्ण गोष्टीचा अंदाज आहे, अशी मंडळी अचानकपणे उठून श्री शरद पवार यांच्याकडे जाऊन भेटतात. आणि त्यावेळेला उर्वरित महत्त्वाचे शरद पवार यांच्या गटातले नेते श्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तिथं नसतात आणि जयंत पाटील यांना तिथं येऊन भेटायला 20 मिनिटाचा वेळ उशीर लागतो. याच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि असलाच तर तो जो आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की ज्याच्यातनं पॅचअप व्हावं, ह्या प्रयत्नातलं एक पुढचं पाऊल असंही याच्याकडे बघता येऊ शकतं. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न काय आहे तर अशी जी महत्त्वाची घडामोड की जी पुढे चालून महत्त्वाची ठरू शकते, आणि सुदैवाने मधल्या ओळीतनं आपण जे अंदाज व्यक्त करतो आहोत, ज्याचं विश्लेषण करतो आहोत, जे माहिती आपल्याकडे लोक देत आहेत, त्यातनं असं दिसतं आहे की जवळपास आपले बहुतेक अंदाज हे अक्षरशः बरोबर ठरत आहेत आणि त्यातनंच महाराष्ट्राची पुढची राजकीय दिशा स्पष्ट होते. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.